हॅलो गाईज, आज आपण जात आहोत श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर. गडावर जाण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागतो. नाशिक जिल्ह्यापासून वणी हे 55 किलोमीटरावर अंतरावर आहे. आपल्याला इथे अनेक सुखसुविधा आहे. रोपवेची, डोलीची, पायी जाण्याची. मंदिरे सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत चालू असते. रोपवे हा सकाळी 9 ते रात्री 6:30 पर्यंत चालू असतो. नाशिक जिल्ह्यापासून वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठापैकी हे आद्यशक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. आद्यशक्तीपीठ म्हणजे अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीची 3 पीठे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी जगभरातून अनेक भाविक येतात. सप्तशृंगी हा नाशिकजवळील नांदोडे गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत आहे. असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान असे मानले जाते. देवीच्या अष्टभुजा सप्तशृंग रूप येथे पाहायलाच मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार आहे. असे 3 दरवाजे आहेत. या 3 दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती ही आपल्याला 9 फूट उंचीची बघण्यास मिळते. मूर्तीला शेंदूरने लिपले आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली दिसते. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफूल, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्रे आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरकट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात आले. हे स्थान नाशिक जिल्ह्यापासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्याच्या हद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम डोंगरावर मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीच्या सुमारे 4570 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. नांदोर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक इथून सुरुवात करतात. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले जाते. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभाव लीलाचरित्र असा उल्लेख आढळतो की राम युद्धात इंद्रजितांचे शस्त्रांचे लक्ष्मण मूर्छा येथून पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तो म्हणजे सप्तशृंगी गड होय. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. चैत्र महिन्यात उत्सव सुरू झाला की अनेक भाविक येतात. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.